स्त्रियांची लग्नानंतर समागमाकडे पाहण्याची दृष्टी बदललेली असते. यामध्ये कधी नवऱ्याचं संबंधात विकृत वागणं, मुखमैथून, दारू सिगारेटचा सतत येणारा भपकारा, नवऱ्याच्या शरीर अस्वच्छतेमुळे, घामामुळे येणारा दुर्गंध, शिव्या, मारझोड, शरीरपीडा देण्याची वृत्ती, हळुवारपणा नसलेला, दांडगाईची वागणूक देणारा अशा गोष्टीही स्त्रीला कामसंबंधाबाबत अर्थातच तिरस्कार, घृणा निर्माण करतात. मग नवरा सुधारला तरी पूर्वस्मृतीमुळे तिची संभोगेच्छा स्तब्ध राहते. स्त्री फक्त मुलाला जन्म देण्यासाठी आहे, कामसौख्य हा तिचा प्रांत नव्हे, भोग देणं हे तिचं नवऱ्यासाठीचे कर्तव्य आहे, ही भूमिकाही अनेक स्त्रियांची, विशेषतः मासिक पाळी सुरू झाल्या झाल्या लग्न होणाऱ्या स्त्रियांची असते. तसेच क्रूर वृत्तीचा बाप असेल तर एकूणच पुरुषांबद्दल तिटकारा वाटणारी स्त्री समागमातही उत्तेजित होऊ शकत नाही. लिंग आणि योनी हे मूत्रछिद्राजवळ असल्याने त्याविषयी एकूणच अस्वच्छतेची किळसवाणी भावनाही अनेक स्त्रियांच्या मनामध्ये दडलेली असते, जी त्यांना समागम सुखासाठी प्रतिबंध करू शकते. आणि अर्थातच याबरोबर स्त्रीचं एकूणच शरीर आरोग्य जर ठीक नसेल, सतत तक्रारी चालू असतील, तरीही कामसंबंधात अनिच्छा सतत राहणारच. मानसिक संतुलनही योग्य नसेल, मनावर ताण, चिंता असतील तर लैंगिक इच्छा जाणवणार नाहीत. एखाद्या स्त्रीशी लैंगिक संबंध काही वेळा घडले की पुरुषाचं मग त्या स्त्रीविषयी आकर्षण संपलंच ही भीतीही काही स्त्रियांना संबंधापासून परावृत्त करत असते. तसेच स्वतःच्या सौंदर्याबद्दल कमतरतेचा गंड असेल तरीही ती स्त्री संबंधात मोकळेपणाने फुलू शकत नाही. प्रेम एका पुरुषाबरोबर व मनातील पुरुषोत्तम हा वेगळा आणि लग्न दुसऱ्याच पुरुषाचे झालं तरीही ती घटना मग कामसंबंधात त्या स्त्रीला कधी उत्साह निर्माण देऊ शकत नाही. क्वचितच नवऱ्यावरचा सूड म्हणून स्त्री उत्तेजित न होण्याचाच मार्ग स्वीकारते. नवऱ्यापेक्षा मुलावर जास्त प्रेम करते. त्यामुळे कामसौख्याचीच आवड नसणं वा नवऱ्याचा बदफैलीपणा, दुसऱ्या बायकांशी लफडी, त्याचा आजार, त्याची कुरूपता, संभोगतंत्र अज्ञान, भलत्या वेळी समागम क्रिया नाही करायची असं म्हणून टाळलं जाणं, संभोगातून गर्भधारणा होण्याची भीती, त्याचबरोबर रोजच्या सांसारिक कटकटी, पती पत्नीला मोकळेपणा नसणं, इतर व्यक्तींविषयीचा राग संबंधावर काढणं, त्याचबरोबर इतर स्त्रियांविषयी सुप्त आकर्षण असणं वगैरे आणखीन काही वैयक्तिक स्वभावातून उद्भवणाऱ्या गोष्टी स्त्रीमध्ये संभोग अनिच्छा निर्माण करतात. काही मुक्त झालेल्या स्त्रियांमध्ये म्हणजे पुरुष ज्या गोष्टी करतात त्या मी का नाही करू शकत असं वागणाऱ्या स्त्रिया स्वतःबद्दल लैंगिक स्वातंत्र्याच्या, सुख उपभोगाच्या वारेमाप अपेक्षा निर्माण झालेल्या असतात. स्त्रियांच्या बाबतीत आता प्रयोगशाळेत सिद्ध झालेली मल्टिपल ऑर्गॅझमची म्हणजे अनेक वेळा संभोग सुखाचा अच्युत बिंदू परत परत एकाच संभोग क्रियेत गाठण्याची स्त्रीमधली क्षमता आपणही भोगावी अशा महत्वाकांक्षेनं पछाडून काही स्त्रिया वागायला जातात आणि तसं जमलं नाही की मग अपेक्षाभंगानं निराश होतात आणि एकदम उलट म्हणजे काम अनिच्छेत जातात. पण त्यांना हे कळत नाही की अहिंसमृती झाल्याशिवाय म्हणजेच मीपणा, स्वतःच्या काळज्या, चिंता, मोठेपणा, राग, द्वेष विसरल्याशिवाय आणि त्या कामरंगाशी, कामभावनांशी रंगून जाऊन एकरूप झाल्याशिवाय खरा कामस्वाद, शृंगार रस चाखता येणारच नाही. बेभानतेचा असीम आनंद मिळणारच नाही. कळसापर्यंत स्वतःला नेता येणार नाही. नुसत्या शरीर संवेदनांच्या उत्तेजनापूर्तीला महत्व नसतं, तर त्याहून बरंच असं मानसिक तृप्तीचं सौख्य मिळणं हा पती पत्नीचा मिलनाचा हेतू असतो. आणि यासाठीच परस्पर प्रीती, निर्व्याज मोकळेपणा, भावनिक एकतांता, आपलेपणा, सहानुभूतीची ओढ, तशी काळजीची वृत्ती, परस्पर सामंजस्य हे आवश्यक असतं. इथे इगोला तसेच स्पर्धेला, सामर्थ्य परीक्षेला स्थान नाही. उलट एकाने दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःला झोकून दिलं की आपोआपच मनावरची काळजी, ताण जाऊन रती, मदन एक होतात, सौख्य कळस गाठू शकतात. जयश्रीला मार्गदर्शन करताना मी तिच्या नवऱ्याशीही सविस्तर आणि स्पष्ट बोलले. तसेच त्यांचे शृंगार तंत्र समजावून घेऊन त्यात येणारा तोचपणा कसा काढायचा, कुठे कुठे कशी कशी विविधता येऊ शकेल हे त्यांना समजावून दिलं. मानवी लैंगिकतेचं वास्तव ज्ञान कळल्यावर
आतापर्यंत जडलेल्या अज्ञानमूलक समजुती व सवयी काढण्यासाठी मन कसं वळवायचं यासंबंधी त्यांचं शिक्षण केलं. पत्नी संबंधी त्यांना असलेलं प्रेम, पण त्या प्रेमाशी काही वेळा विसंगत असलेली त्यांची सांसारिक जीवनातील तसेच कामसंबंधातील वागणुकीही त्यांच्या नजरेस आणून दिली आणि जयश्रीची नेहमीचीच स्वतःला कनिष्ठ समजून त्यांच्याशी वागण्याची वृत्ती त्यांच्याही खऱ्या सुखाला कशी मारक आहे हेही मी त्यांना डॉक्टर या नात्याने दाखवून दिलं. प्रश्न केवळ एकट्या जयश्रीच्या उत्तेजित होण्याच्या आणि उत्तेजनापूर्तीचा नव्हता, तर दोघांच्याही परस्पर क्रिया प्रतिक्रियात्मक वागणुकीचा होता, तरलता निर्मितीचा होता. स्वतःतल्या कामोत्तेज स्पंदनांची तीव्रता वाढवत नेण्याचे तिने स्वतःवर करायचे काही प्रयोग मी तिला समजावून दिले आणि त्यासाठी त्यात मनाची गुंतवणूक कशी करायची, मनातले अडसर कसे काढायचे, तिच्या नवऱ्यानं तिला कशी मदत करायची याचंही मार्गदर्शन मी त्या दोघांना केलं. अधूनमधून दोघेही मार्गदर्शनाला येत होते, चर्चा करत होते, चुकांची दुरुस्ती करत होते. 2-2.5 महिने हे मार्गदर्शन चाललं होतं. जयश्रीनंतर मला अधीरपणे सांगत होती की डॉक्टर, मला तो अनुभव आला, विलक्षण होता. मी स्वतःची अशी राहिलेली नव्हते. पण जयश्री थांबलीच. पण काय ग? मी कुतूहलानं विचारलं. नाही म्हणजे डॉक्टर, हे सर्व समागमाशिवायही घडलं, जयश्री म्हणाली. म्हणजे त्यांनी माझ्याकडे अगदी प्रेमानं पाहत माझा नुसता हात धरला, मायेनं कुरवाळलं आणि त्यांच्या त्या नुसत्या स्पर्शानंच मला तो अनुभव आला. म्हणजे हे नवीनच होतं. जयश्रीला शब्द सापडत नव्हते. मी बोलले, वा जयश्रीबाई, छान. अहो, जिंकलात तुम्ही. ऑर्गॅझम काय फक्त समागमातूनच येते का? पती पत्नींचा परस्पर विश्वास, प्रेम एवढं गहिरं झालं ना की समागमाशिवायही नुसत्या स्पर्शातून पत्नीला ऑर्गॅझम फुलतोच. मी हसतच म्हटलं आणि एखाद्या नवविवाहितेसारख्या जयश्रीबाई लाजेनं चूर झाल्या. आणि इथेच आपली ही कथा संपते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.